या ठिकाणी ह्या 6 प्रभाग क्रमांक 6 दत्तक घ्यावे अशा प्रकारची अपेक्षा दिलीपराव यांनी केली, पण केवळ प्रभाग क्रमांक 6 तर आपण या ठिकाणी दत्तक घेऊच, पण जिथं जिथं आपल्या उमेदवाराचा पराजय झाला या मोहोळ शहरातल्या प्रत्येक प्रभागाचं काम या ठिकाणी तिथला नगरसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू आणि या मोहोळ शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जावं अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो। आता हे आपलं गाव आहे आणि आपलाच कारभार चालणार। डॉक्टर सलीम हारनमारे यांनी प्रस्तावना करत असताना सांगितलं, मला एक आठवलं, हारनमारे गुरुजी यांच्या घरासमोर एक कचरा कुंडी ठेवली होती आणि ती कचरा कुंडी काढण्यासाठी ग्रामसेवक मोहोळच्या ग्रामसेवक यांच्याकडे ते गेले होते आणि मोहोळच्या त्यावेळेच्या ग्रामसेवकाने त्यांना सांगितलं की तुम्हाला अनगरला जावं लागेल आणि अनगरवरून फोन आल्यानंतर तुमची कचरा कुंडी हलवली जाईल। आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता अनगरला कोणाला जावं लागणार नाही, आपलं गाव आणि आपलाच कारभार असणार आहे। त्यामुळं कुठलंही काम सांगायला कुठलंही काम घेऊन अनगरला जाण्याची आवश्यकता नाही, आपल्या मोहोळ शहराचंच काम आपल्या मोहोळ शहरामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व हे नगराध्यक्ष 8 नगरसेवक केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। त्यामुळे कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, आपल्या गावातलं काम आपणच या ठिकाणी करू। आम्ही या ठिकाणी जाहीरनामा करत असताना जाहीरनाम्याच्या माध्यमातून काही गोष्टी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। या मोहोळ शहरामध्ये अनेक वर्ष झालं कुठल्याही प्रकारचा विकास निधी या ठिकाणी येऊ दिला गेला नाही। मागील 4 वर्षामध्ये प्रशासक असताना माजी आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांनी तिथल्या मोहोळ शहराचा निधी पळवून नेला आणि अनगरमध्ये कामं करण्याचा प्रयत्न केला। गेल्या 30 वर्ष झालं त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना अनगरमध्ये काम करू शकलेले नाहीत आणि आपल्या मोहोळ शहराचा निधी ओढून नेण्याचं मोहोळ शहराचा निधी वरवरून नेण्याचं त्यांनी काम केलं आणि मागील 4 वर्षामध्ये या मोहोळ शहराचा विकास ठप्प करण्याचं काम केलं। मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो, आता आपल्या हातामध्ये सत्ता तुम्ही या खऱ्या अर्थाने दिलेली आहे आणि या मोहोळ शहरातला मुख्य रस्ता असेल, या मोहोळ शहरातल्या गल्लीबोळातले रस्ते असतील, या मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, या मोहोळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, या मोहोळ शहरातल्या महिलांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल, या मोहोळ शहरातल्या तरुणाला क्रीडा संकुलन करण्याचा प्रश्न असेल, या मोहोळ शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय चालू करण्याचा प्रश्न असेल, या मोहोळ शहरातल्या एसटी बस डेपोचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक आता तुमचा आशीर्वाद मिळाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। कुठल्या ज्योतिषांना सांगण्याची आवश्यकता नाही, हे मोहोळ शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासात्मक या ठिकाणी केलं जाईल आणि मोहोळ शहराचं नाव ज्या पद्धतीनं सिद्धी वस्त्रे आपल्या वयाच्या 22व्या वर्षी नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर आमचा मुंबईला सत्कार ठेवला होता। एकनाथ शिंदे साहेब होते, राज्यातले जवळजवळ 60 ते 65 नगराध्यक्ष होते, अनेक आमदार होते, अनेक मंत्री होते, पण तुम्ही निवडून दिलेली सिद्धी वस्त्रे यांच्या बरोबर फोटो काढत असताना सगळ्यांनी खऱ्या अर्थानं सिद्धीताई बरोबर फोटो काढले, सगळ्या नगराध्यक्षांना फोटो काढले, अनेक आमदारांना फोटो काढले की मला ते पाहून इतका आनंद झाला की पहिल्यांदा निवडून दिल्यानंतर आपल्या मोहोळ शहराचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये झालं, कारण सिद्धीताई वस्त्रे यांच्या प्रकारचा उमेदवार भाजपच्या माध्यमातून राजन पाटील यांनी काढला, पण आम्ही उमेदवार कसला काढला, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला, सर्वसामान्य कुटुंबाची जाण असणारा, या मोहोळ शहराच्या दळणगडीत त्यांचा वाटा असणारा, महिन्याला 7,000 रुपये पगारीवर काम करणारी सिद्धीताई वस्त्रे खऱ्या अर्थानं आपण उमेदवार काढला आणि तुमच्या जनतेचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे, याच्यासाठी आभार व्यक्त केलं पाहिजे। आता पंढरपूर देशमुख यांनी सांगितलं, भाजपनं धनशक्तीचा वापर केला, पण जनशक्तीच्या जोरावर आपल्याला सिद्धीताई वस्त्रेला आपण निवडून दिलं आणि या महाराष्ट्रामध्ये नाही तर या पश्चिम भारत देशामध्ये नाही तर या ठिकाणी आशिया खंडामध्ये सगळ्यात कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून आपल्या मोहोळचं या ठिकाणी नाव झालं, याचा मला खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान। या ठिकाणी प्रचाराला आल्यानंतर छोटू भाऊच्या प्रचाराच्या निमित्तानं, अलताबाई यांच्या भगिनीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी वाचन करत असताना आम्ही सांगितलं,
बशीरबाईच्या घरी देखील आमची एक मीटिंग झाली होती. बशीरबाईला देखील आम्ही सांगितलं, तुम्ही उमेदवार आम्हाला दिला नाही तर चालेल, पण आम्ही जे जे शब्द दिलेले आहेत ते पूर्ण करणार. या ठिकाणी या महबूब सुभानी दर्गेचा आम्ही 1 कोटी रुपये देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करणार. मुस्लिम समाजासाठी शादीखाना, चांगल्या पद्धतीनं शादीखाना म्हणजे जवळजवळ गोरगरिबाची लग्न तिथं कमीत कमी एकदम पैशामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारचा शादीखाना, त्या ठिकाणी एअर कंडिशन मध्ये शादीखाना आम्ही या ठिकाणी करणार अशा प्रकारचा शब्द दिला. ते नक्कीच या ठिकाणी पाळणार. या मोहोळ शहरामध्ये 9 मस्जिद आहेत. त्या 9च्या 9 मस्जिद मध्ये आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीनं 5 स्टार हॉटेलमध्ये शौचालय असतं तशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्ही शौचालय देखील करून देणार. अनेक आम्ही या ठिकाणी विषय सांगितलेले आहेत शहराच्या बाबतीत, पण या 6 प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्ही जे शब्द दिले होते ते या ठिकाणी पूर्ण करणार आहे अशा प्रकारचं आश्वस्त या सभेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी करतो. या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून दादा सगळ्यांची निवड झाली. पत्रकार माझ्याकडे आले आणि मी त्या पत्रकारांना सांगितलं, या मोहोळ शहराला मागील 4 वर्षापासून 8 तास लाईट मिळते. नदीत पाणी किती जरी असलं, नदी 2 तर्फी भरून वाहत असली तरी 8 तास लाईट या ठिकाणी असल्यामुळं 8 तास पाणी मिळतं. टाकी 8 तासात भरते आहे आणि एकदा टाकी भरते आहे, त्यामुळं रोटेशन पद्धतीनं 4 दिवसाला पाणी या मोहोळ शहरातल्या जनतेला मिळतंय. पण या ठिकाणी आम्ही भीष्म प्रतीक्षा केली. जोपर्यंत 24 तास लाईट करत नाही तोपर्यंत रमेश बारसकर डोक्यावर फेटा बांधून घेणार नाही अशा प्रकारे आम्ही सांगितल्यानंतर विरोधकाला असं वाटायला लागलं की आता पाणी तर चालूच होणार आहे, ह्यांनी कसं सांगितलंय फेटा बांधून घेणार नाही. मला त्यांना प्रश्न आजच्या सभेच्या माध्यमातून विचारायचा आहे. माझे आमदार यशवंत माने यांना प्रश्न विचारायचा आहे, माझे आमदार राजन पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या सगळ्या बगल बच्चांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे. मागील 4 वर्ष तुमचा आमदार होता, तुम्हाला फक्त 11 लाख रुपये रेल्वेला भरणं झालं नाही. रेल्वेच्या मागून खऱ्या अर्थानं पाईप तिथनं पुरून घेतलेला आहे, तिथनं वायरची फक्त परमिशन काढायची आहे, वायर त्या ठिकाणी टाकून ठेवलेले आहे. फक्त परमिशन नसल्यामुळे एमएससीबी ते जोडत नाही आणि ते परमिशन काढण्यासाठी फक्त 11 लाख रुपये भरावं लागत होतं. करोडो रुपये अनगरला पळवून नेलं आणि 11 लाख रुपये रेल्वेला भरला नाही. म्हणून मागील 4 वर्षापासून फक्त 8 तास लाईट आहे. नगराध्यक्षाचा चार्ज घेतलेल्या दिवशी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेलो आणि तिथल्या डीपीओला सांगितलं, काही जर झालं तर 11 लाख रुपयाचा चेक तुम्ही रेल्वेला दिला पाहिजे, तर 24 तास लाईट चालू होईल. जर तुम्ही रेल्वेला 11 लाखचा चेक नाही दिला तर तुमची आमच्याची गाठ आहे. कालच त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांनी फोन सही केली आणि 11 लाख रुपयाचा चेक तयार आहे. येत्या 2 दिवसामध्ये रेल्वेला 11 लाख रुपये भरला जातील. त्यांची परमिशन आल्यानंतर 24 तास लाईट चालू झाल्यानंतर या मोहोळ शहरातल्या जनतेला दररोज पाणी देण्यात आहे, दररोज पाणी त्यांना देता येईल अशा प्रकारची व्यवस्था असताना मागील 4 वर्षामध्ये माझी 2 आमदारांनी खऱ्या अर्थानं या मोहोळ शहराची अडवणूक केलेली आहे आणि त्या अडवणुकाची सोडवणूक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी स्तब्ध झालेला अडवणुकीची सोडवणूक तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या मताच्या ताकदीनं या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला यश देखील या ठिकाणी आलेला आहे. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, काल दादा भाजपची सभा झाली. तिथले जिल्हा अध्यक्ष ज्या पद्धतीनं माजी आमदार राजन पाटील यांचे कार्यकर्ते भाषण करतात त्याच पद्धतीनं जसा जिल्हा अध्यक्ष असून जसा राजन पाटलाचाच कार्यकर्ता आहे अशा पद्धतीनं उमेश पाटील यांच्यावर एकेरी भाषेत त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. सभ्य असे असणारा भाजप पक्ष, शेडजी भटजीचा असणारा भाजप पक्ष आज या ठिकाणी त्याचा जिल्हा अध्यक्ष एखाद्या कार्यकर्त्यासारखं भाषण करत आहे आणि ते भाषण ऐकल्यानंतर मला देखील मनापासून दुःख झालं. भाजप पक्ष आता कुठल्या दिशेनं चाललेला आहे. रियाजबाई यांनी सांगितलं, सोमेश क्षीरसागर यांनी सिद्धिताई वस्ते यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली. मला सोमेश क्षीरसागरला याच्या माध्यमातून सांगायचं,
ज्या वेळेला निवडणूक लागली होती त्यावेळेला छाननी असताना का आपण तक्रार केली नाही? मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे, ग्रामपंचायतची निवडणूक क्षीरसागर कुटुंबाने लढवली, पंचायत समितीची लढवली, जिल्हा परिषदची लढवली, विधानसभेची लढवली, लोकसभेची लढवली. आज देखील त्यांचा जात पडताळणीचा दाखला नसताना दुसऱ्यावर जात पडताळणी केलेली नाही म्हणून अशा प्रकारचा आरोप करणं नैराश्यातून खऱ्या अर्थानं पराभव झालेला आहे. आणि त्या पराभवाचं नैराश्य त्यांना सलत आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सिद्धिताई वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं, त्यांचा जातीचा दाखला व्हॅलिडिटी झालेला ना आणि या ठिकाणी सिद्धिताई वस्त्रे यांच्या जातीच्या दाखल्यावर त्यांनी या ठिकाणी हरकत घेतलेली आहे. त्यांचे आजोबा या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच म्हणून काम केलेलं आहे. सिद्धिताई वस्त्रे यांचे चुलते दीपक वस्त्रे हे नोकरीला आहेत आणि नोकरीच्या निमित्तानं त्यांना जात पडताळणीचा दाखला लागतो म्हणून त्यांना या ठिकाणी जात पडताळणीला दाखला दाखल केल्यानंतर जात पडताळणीला अडवणूक केल्यानंतर कोर्टानं आदेश केला की त्यांना जातीचा दाखला व्हॅलिडेट करून द्या आणि त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सख्या चुलत्याचा जात पडताळणी झालेला असताना हे खोटं नाटक आरोप करून त्यांनी या ठिकाणी याच्या आधी देखील माजी आमदार यशवंत माने यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी जातीचा दाखला बनावट केलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारे या क्षीरसागर कुटुंबानं सांगितलं होतं. त्याचं काय झालं? ते उत्तर द्या आणि मग दुसऱ्याच्या जातीवर हरकत घ्या. आणि ते स्वतः या मोहोळ शहरातला रहिवासी नसताना सुशील क्षीरसागरनं हरकत घेतली असती तर मी समजून घेऊ शकलो असतो. नागनाथ क्षीरसागर नागनाथ भाऊनं हरकत घेतली तर मी समजून घेऊ शकलो असतो. हा सोमेश क्षीरसागर आज देखील मतदार यादीमध्ये नरखेडमध्ये नाव असताना आमच्या मोहोळ शहराच्या नगराध्यक्षेबद्दल जातीबद्दल खोटी तक्रार करतो. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तुम्ही या शहरातला नागरिक नसताना, तुमचं मतदान या ठिकाणी नसताना आमच्या नगराध्यक्षाला बदनाम करण्याचं काम तुम्ही जर केला तर तुम्हाला या पुढील काळामध्ये तसं उत्तर दिलं जाईल. आणि एवढं या ठिकाणी सांगतो, तुम्ही कायदे पंडितात चाल, 5 वर्ष तुम्ही कोर्टाचे हेलपाटे घाला, 5 वर्ष आम्ही या मोहोळ शहरातल्या जनतेची सेवा करू अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक उशिरा झाली, डी.आर. गायकवाड यांनी सांगितलं. आणि प्रभाग क्रमांक 3 च्या निवडणुकीमध्ये 5 आमदार आले. एक रमेश कदम माजी आमदार, यशवंत माने, राम सातपुते, माजी आमदार राजन पाटील आणि विद्यमान आमदार सचिन कल्याण चिट्टी 5 आमदार प्रभाग क्रमांक 3 मध्ये आले. उमेश दादा समोर या ठिकाणी तांबड्या मातीवर भाषण करत असताना मी सांगितलं 5 आमदार रमेश बारसकरला पाडायला यायला लागले. रमेश बारसकरची पार्श्वभूमी तर काय आहे? काय पार्श्वभूमी रमेश बारसकरची? महिन्याला 300 रुपये पगारीवर काम करणारा, आमचा वडील गावत्या मारुतीच्या तालमीमध्ये वस्ताद म्हणून काम करणारा आणि मी स्वतः तालमीमध्ये या ठिकाणी आमचा टेलरचा व्यवसाय आणि टेलरच्या व्यवसायाच्या निमित्तानं एखादा ड्रेस शिवायला यावं तेव्हा आमच्या घरचं रेसलिंग भरलं जायचं. रेशनचा भात आणि डाळीची आमटी आमच्या घरी नेहमीच या ठिकाणी असायचं. आणि अशाच कार्यकर्त्याला पाडण्यासाठी एवढी गर्दी का या ठिकाणी झाले? अशा प्रकारचं आव्हान केल्यानंतर प्रभाग क्रमांक 3 च्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केलं पाहिजे, त्यांचं धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. पुढच्या सगळ्याची डिपॉझिट जप्त करण्याचं काम प्रभाग क्रमांक 3 च्या जनतेने केलं. आणि या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, आप्पांनी उल्लेख केला, बी टीमचा उल्लेख केला. दीपक मेंबर यांना आम्ही आव्हान केलं होतं, आपण सगळीजण एकत्र बसू, उमेश दादा साक्षीदार आहेत, आपण अनगरकराला हरवायचं असेल तर आपण सगळे एक संघ येऊ आणि अनगरकराचा पराजय करू अशा प्रकारचं आव्हान केलेलं असताना त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या स्वतःच्या बंधून कौशिकाच्या गायकवाडनं त्यांना फोन केला होता. राजाभाऊ खरे त्या ठिकाणी होते, उमेश दादा होते, आप्पा त्या ठिकाणी असताना त्यांनी या ठिकाणी नकार दिला. याचा अर्थ तुमची आत्म मिलीभगत आहे, आम्ही सातत्यानं लोकांना सांगत होतो. आणि ती मिलीभगत
या निवडणुकीच्या माध्यमातून उघडी पडलेले आहे. म्हणून मोहोळ शहरातल्या जनतेला मी आव्हान करतो, आता कुणाच्या मळ्यामध्ये माझं काम करा म्हणून जावं लागणार नाही. कुणालाही अनगरला माझं काम करा म्हणून सांगायला जावं लागणार नाही. आता आपलं काम आपणच करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आमचा या ठिकाणी मान सन्मान केला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल इसाकभाई हरणमारे, अल्ताफभाई शेख व त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी विनोद कांबळे यांनी बोलत असताना सांगितलं की दाखले उतारे सगळ्याला मिळाले पाहिजे. मी ज्या वेळेला नगराध्यक्ष चार्ज झाला त्यावेळेला सांगितलं, तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगतोय, म्हणलं आमच्या मोहोळ शहरातल्या जनतेशी आपण सौजन्यानं वागलं पाहिजे, मोहोळ शहरातल्या जनतेची चांगली कामं केली पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला आम्ही इथं ठेवू. नाहीतर एकनाथ भाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दुसरे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. मग तुम्हाला जर या ठिकाणी कामाचा लोड होत असेल तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये नारळ दिला जाईल आणि तुम्हाला नमस्कार घातला जाईल. कारण या मोहोळ शहरातल्या जनतेची कामं करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मोहोळ शहरातल्या जनतेचा मान सन्मान राखणं हे तुमचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांना सांगितलेला. जाता जाता एकच सांगतो, या ठिकाणी आपल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून अनेक जणांवर दबाव आणला जातोय. सगळी गाळं अनगरकरांच्या ताब्यामध्ये आणि मोहोळच्या लोकांना काय 5-10% लोकांना भाडेतत्त्वावर गाळे दिलेले आहे, त्यांच्यावर देखील दबाव आणला जातोय. तुम्ही कुणी या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही. येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने आमदारकीची निवडणूक आपण जिंकलो, ज्या पद्धतीने मोहोळ नगरपालिकेची निवडणूक आपण जिंकलो, त्याच पद्धतीने या मार्केट कमिटीचं ज्या वेळेला निवडणूक लागेल त्यावेळेला आपली सत्ता असेल, अशा पद्धतीनं आपण काम करू. आणि मार्केट कमिटी देखील हे आपली होती आणि आपलीच राहणार आहे. आता काही जणांचा समज झालेला आहे की मार्केट कमिटी त्यांच्या मालकीची आहे. मार्केट कमिटी त्यांच्या मालकीची नाही, त्यांच्या बाप पजाद्याची नाही. मार्केट कमिटी आपल्या पहिल्या ताब्यामध्ये, आपल्या लोकांच्या ताब्यामध्ये पंढरी भाऊ असतील, अनेक लोक बाबासाहेब तात्या असतील, अनेक जण असतील, यार्डी मालक असतील, यांच्या ताब्यामध्ये पहिलं मार्केट कमिटी होते. ज्या वेळेला राजन पाटील 1995 ला आमदार झाले तेव्हापासून मार्केट कमिटी ही त्यांच्या ताब्यामध्ये आहे. अशोकांना येणाऱ्या काळामध्ये या मार्केट कमिटीचा उमेदवाराला निवडणूक लावायची आणि मार्केट कमिटी देखील जिंकायची. काही भगवान लोकांवर या ठिकाणी दबाव आणला जातो. तू जर आमच्या विरोधामध्ये गेला तर तुझा निलाव आम्ही इथला बंद करू. आप्पा, आपण या ठिकाणी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगायचं आहे की निलाव आता नगरपालिका देखील या ठिकाणी निलाव करेल आणि या ठिकाणी या मोहोळ शहरातल्या जनतेला दिलासा देईल. आपला देखील निलावाचा बाजार वेगळा चालू झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन काही दिवसामध्ये आपला निलाव आपल्या आपल्या पद्धतीने आपण करू, अशा प्रकारचा या ठिकाणी सगळ्याला शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आमचा सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.